प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण केमिस्ट्री या विषयासाठी लक्ष ही सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये चॅप्टर बघतो आहोत सॉलिड स्टेट आणि त्याचा तिसरा भाग मी अपलोड करते आहे। आता आज आपण फॉर्म्युला घेणार आहोत नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल या टॉपिकवर जे काही पीवायक्यू विचारलेले आहेत ते आपण घेणार आहोत। हे सगळं आपण का करतो आहोत तर हा चॅप्टर खूप सोपा आहे। म्हणजे तुम्ही असे छोटे छोटे प्रश्नांची तयारी केली तर तुम्हाला अगदी कमी कष्टात सहज 3 मार्क ह्या चॅप्टरवर पडतात। तर ते 3 मार्क सहज तुम्हाला मिळून जाणार आहे आणि म्हणून ते तुम्हाला मिळण्याकरता मी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे। कारण तुमची प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळी असणार आहे आणि कुणाला ना कुणाला ह्या टाइपवरचा प्रश्न पडणार आहे आणि म्हणून आपण बघतो आहोत की नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल। आता तुम्हाला माहितीये की आपल्याकडे 3 प्रकारचे क्युबिक क्रिस्टल असतात। काय तर सिंपल क्युबिक, त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक। मग आता सिंपल क्युबिक किंवा त्याला प्रिमिटिव्ह असं पण म्हणतात, तर त्याच्यासाठी नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल। आता तुम्हाला माहितीये की इथे त्याच्या कॉर्नरला ऍटम्स असतात आणि म्हणून नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल फॉर सिंपल क्युबिक दॅट इज इक्वल टू, आता हा चार्ट इथे दिलेला चार्ट केअरफुली बघा आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सिंपल क्युबिक साठी नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल हा 1 असतो। त्याच्यानंतर बॉडी सेंटर क्युबिक साठी नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल हे 2 असतात आणि तुमच्या फेस सेंटर क्युबिक साठी नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल हे जे काही आहेत ते 4 असतात। म्हणजे 1, 2 आणि 4 असं लक्षात ठेवायचं। आणि आता त्याच्यावर आलेले प्रश्न आपण बघू। तर हा चार्ट तुम्ही आता अभ्यास करताना काय करा, मी जे तुम्हाला चार्ट देते, फॉर्म्युले देते, हे सगळे प्रत्येक व्हिडिओचे तुम्ही एकत्रित लिहून काढा। म्हणजे तुम्हाला त्याच्यावरच फोकस कसा करायचा ते समजेल। याच्यामध्ये जे शॉर्ट व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी डायरेक्ट चार्ट अटॅच करून दिलेले आहेत। म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा त्याच्यासाठी दिशा मिळावी आणि तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा, त्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे। आणि त्यामुळं तुम्ही आधी हा चार्ट काळजीपूर्वक बघा आणि तो लर्न करा। 1 to 4 असे आकडे लक्षात ठेवायला फार काही अवघड नाही। आणि आता आपण त्याच्यावर आलेले प्रश्न घेणार आहोत। हा प्रश्न सीईटी 2021 ला आलेला आहे बघा। हाऊ मेनी पार्टिकल्स पर युनिट सेल आर प्रेझेंट इन सिंपल क्युबिक स्ट्रक्चर? ऑप्शन ए 1, बी 2, सी 3, डी 4। बघा हा चार्ट काळजीपूर्वक आणि काय उत्तर आहे। सिंपल क्युबिक साठी नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किंवा नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल हे 1 असतात आणि म्हणून करेक्ट ऑप्शन हा ए आहे जो 1 आहे। हा प्रश्न सीईटी 2022 ला आलेला आहे। आयडेंटिफाय युनिट सेल फ्रॉम द फॉलोइंग हॅव्हिंग 4 पार्टिकल्स इन इट। ऑप्शन ए बेस सेंटर क्युबिक, बी बॉडी सेंटर्ड क्युबिक, सी सिंपल क्युबिक आणि डी फेस सेंटर्ड क्युबिक। तर ह्या चार्ट वरून काय दिसतंय की 4 पार्टिकल्स कुठे प्रेझेंट असतात तर फेस सेंटर्ड क्युबिक, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे डी आहे। समजलं का? हा सीईटी 2022 ला विचारलाय। आता बघा हा पण प्रश्न सीईटी 2022 ला विचारलाय। आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग सिंगल पार्टिकल। ऑप्शन ए सिंपल क्युबिक, बी बेस सेंटर्ड क्युबिक, सी बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि डी फेस सेंटर्ड क्युबिक। आता सिंगल युनिट सेल आहे आणि म्हणून काय आहे सिंपल क्युबिक आणि म्हणून करेक्ट ऑप्शन हा काय आहे ए आहे। हा प्रश्न सीईटी 2023 ला आलेला आहे बघा। व्हॉट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन ए सिंपल क्युबिक युनिट सेल? ऑप्शन ए 4, बी 5, सी 1 आणि डी 2। आता काय असतं तर 1 सिंपल क्युबिक साठी 1 असतं, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे सी 1। आता हा पुढचा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय बघा। व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन दी बीसीसी युनिट सेल, बेस सेंटर्ड क्युबिक सेल? तर ऑप्शन ए आहे 1, बी आहे 2, सी आहे 3 आणि डी आहे 4। तर तुम्हाला या चार्टून कळतंय की बेस सेंटर सेल साठी काय असतात तर 2 युनिट सेल्स असतात, म्हणजे करेक्ट ऑप्शन बी 2। हा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय बघा।
What is the total number of atoms present in the face-centered unit cell? Option A2, B4, C6 and D1. आपल्याला फेस सेंटर क्युबिक साठी काय आहे? 4 आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. तर बघा, अगदी 5-10 मिनिटात तुमचा ह्या व्हिडिओवरून नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल हे कसे शोधले जातात, सिंपल क्युबिक साठी, बॉडी सेंटर क्यूब साठी आणि फेस सेंटर क्यूब साठी, तर प्रश्नांची कल्पना तुम्हाला आली असेल आणि अगदी 5-10 मिनिटात हा तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे. पीवायक्यू ची आयडिया तुम्हाला आली असेल आणि म्हणूनच तुमचा कमी वेळात अभ्यास होण्याकरता हे व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका. तुमच्याकडे वेळ कमी आहे, कमी वेळात छान अभ्यास करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.